जाणून घेऊयात फायर कॅन्डल मेणबत्त्या वापरण्याचे हानिकारक परिणाम। दरवर्षी लाखो लोक केक आणि मेणबत्त्यांसह विशेष प्रसंग साजरे करतात, पण तुम्हाला माहित आहे का, या उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही मेणबत्त्या तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात। वाढदिवशी केक कापण्याआधी त्यावरील फायर कॅन्डल पेटवून आतिषबाजी करण्याचा प्रकार आता रूढ होऊ लागला असला तरी हा प्रकार आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे। आतिषबाजी मेणबत्त्या म्हणजेच फायर कॅन्डल सहसा उत्सवांमध्ये चमकण्यासाठी वापरल्या जातात। त्यात सल्फर डायऑक्साइड आणि मॅग्नेशियम क्लोराईड सारखी विषारी रसायने असतात। पांढऱ्या करड्या रंगाची ही भुकटी केकवर स्पष्टपणे दिसत नसली तरी तिचे प्रमाण लक्षणीय असते। ही रासायनिक भुकटी केक सोबत पोटात गेल्यास तिच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंड व यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे। पूर्वी विशेषतः वाढदिवशी पेटती मेणबत्ती विझवून केक कापला जात असे, मात्र शुभप्रसंगी अग्नी विझवण्याचा प्रकार अशुभ मानला जाऊ लागल्यानंतर आता फायर कॅन्डलला पसंती मिळू लागली आहे। त्याबरोबर केकवर लावलेल्या या फायर कॅन्डल जळताना मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असतो। घरातील लहान मुले किंवा इतर व्यक्ती ज्यांना धुराची एलर्जी आहे अशांना श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू शकते। केकवर ठेवली जाणारी फायर कॅन्डल प्रकारातील मेणबत्ती चीनमध्ये तयार करण्यात येते। या फटाक्यांमध्ये सल्फर डायऑक्साइड, सॉल्ट पिटर, मॅग्नेशियम क्लोराईड या विषारी रसायनांचा समावेश असतो आणि म्हणूनच भारतात अशा चीनी फटाक्यांना बंदी आहे। केकमध्ये लावलेली मेणबत्ती जळताना त्यातून हे विषारी वायू बाहेर पडतात। सातत्याने अशा वायूशी संबंध आल्यास निरोगी व्यक्तीलाही श्वसनाचे आजार होऊ शकतात। मात्र संवेदनशील, ॲलर्जी असलेल्या किंवा दमा असलेल्या रुग्णांवर याचा परिणाम प्रामुख्याने दिसून येतो आणि म्हणूनच आपले उत्सव साजरी करताना आपल्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊया। फायर कॅन्डल मेणबत्त्या पेटवायला नाही म्हणा आणि सुरक्षित पर्याय निवडा व आपल्या आरोग्याचे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करा।